कोणी म्हणतोय सविंद्रा सिंग, कोणी म्हणतोय सौदी सर, कोणी म्हणतोय माजिद हुसेन सरांच्या बुक्स असतील, कोणी म्हणतोय फक्त एनसीईआरटी इज इनफ आहे. डाऊट्स आहे तुम्हाला की ज्योग्राफी ऑप्शनल प्रिपेअर करण्यासाठी कोणते सोर्सेस रेफर करायची गरज आहे? येस, खूप कन्फ्युजन असणार काहीच का? कारण ऑब्विस आहे एवढे मार्केटमध्ये सोर्सेस आहेत, सो मग आपल्याला कन्फ्युजन क्रिएट होणं मस्ट आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण सगळे सोर्सेस क्लिअर कट, क्रिस्टल क्लिअर वे मध्ये बघूयात आणि या व्हिडिओच्या एंड होईपर्यंत तुम्हाला सगळं क्लिअर असणार की कोणते कोणते सोर्सेस कोणत्या टॉपिकसाठी आपल्याला स्टडी करायचे आहेत. ओके, सो नमस्कार, माय सेल्फ अक्षय गुरु अँड युअर फ्रेंड इन ज्योग्राफी. सो आपण आज बघूयात कोणते सोर्सेस ज्योग्राफी ऑप्शनल साठी आपल्याला रेफर करावे लागतील. ओके, कन्फ्युजन नाहीये. पूर्ण डिस्क्रिप्शन मध्ये छोटासा व्हिडिओ ठेवणार आहे मी, पण त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर एक्सप्लेनेशन देईल कोणते कोणते सोर्सेस फिजिकल ज्योग्राफीसाठी, ह्युमन ज्योग्राफीसाठी, सब टॉपिकसाठी, इंडियन ज्योग्राफीसाठी सुद्धा. ठीक आहे, आता पण सोर्सेस बघायच्या आधी बघा, तुम्हाला माहित पाहिजे सोर्सेस काही कॅटेगरीज मध्ये डिवायडेड होतात. ठीक आहे, एक असेल कॅटेगरी दॅट इज बेसिक कॅटेगरी. ठीक आहे, बेसिक फाउंडेशनल सोर्सेस. ठीक आहे, बेसिक और फाउंडेशनल सोर्सेस. दुसरी कॅटेगरी असेल दॅट इज रेफरन्स सोर्सेस. ठीक आहे, रेफरन्स सोर्सेस किंवा रेफरन्स बुक्स. ओके, मी हे सगळे सोर्सेस तुम्हाला इंग्लिश पर्स्पेक्टिव्हने सांगतोय, मराठीमध्ये सुद्धा त्याचाही सुद्धा मी व्हिडिओ बनवून घेईल. ठीक आहे, आणि तिसरा जो असेल अदर सोर्सेस किंवा त्याला आपण म्हणू शकतो करंट अफेअर्स रिलेटेड सोर्सेस. ठीक आहे, करंट अफेअर रिलेटेड सोर्सेस. तो 3 सोर्सेस आहे बघा गाईज, बेसिक, रेफरन्स आणि करंट और अदर रिसोर्सेस. मग 3 वेज मध्ये आपण क्लिअर याला बघूयात. पहिला सोर्स आहे बेसिक बुक्स और फाउंडेशन फॉर दी बिल्डिंग युअर फाउंडेशन बेसिक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. 7 मंत्रापैकी पहिला मंत्र आठवतोय कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. कुठून भेटेल? पहिला आणि मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स आहे आपला एनसीईआरटी. एनसीईआरटी 11th, एनसीईआरटी 12th. राईट, एनसीईआरटी 11 चे 2 बुक्स आहेत, एक आहे फंडामेंटल्स ऑफ फिजिकल ज्योग्राफी, एक आहे इंडियन फिजिकल एन्व्हायरमेंट. 11 12 चे 2 बुक्स आहे फंडामेंटल्स ऑफ ह्युमन ज्योग्राफी आणि सेकंड इंडियन पीपल अँड इकॉनॉमी. राईट, दोन्ही 4 बुक्स आहे इन टोटल आणि फार फार इम्पॉर्टंट आहे फिजिकल ज्योग्राफी, ह्युमन ज्योग्राफी क्लिअर होण्यासाठी तुम्हाला. ठीक आहे, सो मग या 2 टायटल्स रीड करायचं. याच्यापेक्षा जर क्लिअर नसेल तर यू गाईज कॅन रेफर 6 to 10th ऑल्सो, है ना. 6 to 10 करू शकता. राईट, बट 11th 12th केलंय तर बेटर राहील तुम्हाला ओव्हरऑल अंडरस्टँडिंग इट इज. ठीक आहे, पहिला बेसिक सोर्स. सेकंड सोर्स आहे बेसिक रूपा मेड पब्लिकेशनचा. ठीक आहे, तिथे 2 टायटल आहे परत, फिजिकल ज्योग्राफी रूपा मेड पब्लिकेशन व्हॉल्यूम 1 आणि इकॉनॉमिक अँड सोशल ज्योग्राफी व्हॉल्यूम 2. ठीक आहे, म्हणजे दोन्ही बुक्स मध्ये तुम्हाला एनसीईआरटी आणि याच्यापेक्षा ऍडिशनल कॉन्सेप्ट विथ एक्झाम्पल्स, विथ करंट एक्झाम्पल्स आणि डेटा फॅक्ट्स ऑल्सो या बुक्स मध्ये तुम्हाला सापडतील. इझी आहे, जास्त बल्की बुक्स नाही आहेत, 200-300 पेजेसच्या बुक्स असतील, बट येस व्हेरी व्हेरी हेल्पफुल फॉर कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. आणि थर्ड बुक आहे जी एनिवे तुम्हाला माहिती आहे, सर्टिफिकेट इन फिजिकल ज्योग्राफी, दॅट इज बाय GC लिओंग. फॉरेन ऑथर आहे, सिंगापूर. राईट, त्यांनी लिहिलंय बट खूप इझी मध्ये लिहिलंय. फिजिकल आणि मोस्टली फिजिकल साठी आणि ह्युमन दोन्हीसाठी काय तुम्हाला ही बुक्स रीड करणं मस्ट आहे. आता हे झाले नॉवर अवॉइडेबल सोर्सेस, बेसिक रिसोर्सेस. ठीक आहे, पुढचे बघा मग रेफरन्स सोर्सेस. मग रेफरन्स सोर्सेस सिलेबस आठवतोय, पहिला फिजिकल ज्योग्राफी. फिजिकल ज्योग्राफीसाठी आपल्याकडे एक पेपर 1 सेक्शन 1 साठी एक बेसिक सोर्स आहे फिजिकल ज्योग्राफी बाय सविंद्रा सिंग. मराठीमध्ये असेल तर सौदी सरांची बुक तुम्ही इथे घेऊ शकता. ठीक आहे, सो तिथे ती असेल आणि इथेच तुम्हाला ऑलमोस्ट सगळे बुक्स आणि टायटल्स भेटतील. काही अदरवाईज यांचे सेपरेट टायटल, जिओमॉर्फोलॉजी, ओशनोग्राफी, क्लायमेटोलॉजी, एन्व्हायरमेंटल ज्योग्राफी, त्याचे काही 1-2 चॅप्टर रीड्स करायचे. मला विचारा, मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगेल कोणते कोणते चॅप्टर्स आणि कोणता कॉन्टेंट असेल तो सुद्धा. ठीक आहे, बट इन जनरल फिजिकल ज्योग्राफी बाय सविंद्रा सिंग और भौतिक शास्त्र. ठीक आहे, सौदी सरांचा बुक, दॅट इज इनफ. मग सेकंड रेफरन्स बुक्स आहे आता सेक्शन बी ह्युमन ज्योग्राफीसाठी. ठीक आहे, मग इथे तुम्हाला पहिले ह्युमन ज्योग्राफी माजिद हुसेन सर, है ना, व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट टायटल आहे. ह्युमन ज्योग्राफी बाय माजिद हुसेन सर, रावत पब्लिकेशन. आणि ह्युमन ज्योग्राफीसाठी तिथे मॉडेल्स इन ह्युमन ज्योग्राफी और ज्योग्राफी माजिद हुसेन सर, रावत पब्लिकेशन अगेन. ठीक आहे, हे 2 टायटल्स आहे, हे खूप इम्पॉर्टंट टायटल्स आहे जे तुम्हाला ज्योग्राफीचा आत्मा समजण्यासाठी हेल्प करतील, सोल ऑफ द ज्योग्राफी. ठीक आहे, सो मग तो आपल्याला बघायचा इथून. त्याच्यानंतर मग
त्याच्यासाठी पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन ज्योग्राफीसाठी आणि मॉडेलसाठी पण ज्योग्राफिकल थॉट बाय दीक्षित है ना, आर डी दीक्षित, और ह्युमन ज्योग्राफी इव्होल्युशन ऑफ ज्योग्राफिकल थॉट बाय माजिद हुसेन सर, ठीक आहे, किंवा ज्योग्राफिकल थॉट बाय आर डी दीक्षित सर, ठीक आहे. सो व्हॉट एव्हर यू मेक फाइंड यू विल फाइंड के या बुक्स कोणत्याही दोन पैकी एक बुक्स इज व्हेरी गुड अँड इनफ. ओके, सो मग या रेफर करायच्या. त्याच्यानंतर मग आता पेपर 1 सेक्शन ए झाला फिजिकल ज्योग्राफी, पेपर 1 सेक्शन बी झाला ह्युमन ज्योग्राफी, पेपर 2 इंडियन ज्योग्राफी. दोन टायटल्स आहे, एक आहे इंडियन ज्योग्राफी बाय माजिद हुसेन सर, इंडियन ज्योग्राफी बाय डी.आर. खुल्लर सर, है ना. सो यू विल फाइंड डी.आर. खुल्लर सरच्या या बुकला बायबल ऑफ इंडियन ज्योग्राफी पण म्हटलं जातं. व्हेरी डिस्क्रिप्टिव्ह, व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह, है ना. सो तुम्ही ही रेफर करू शकता. सगळा पूर्ण पेपर 2 साठी तुम्हाला ही बुक किंवा ज्योग्राफी ऑफ इंडिया, जर माजिद हुसेन सरांची लँग्वेज कनेक्ट झाला असेल तर मग ती बुक कोणतीही रेफर करू शकता तुम्ही. हे होईल मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल असेल हे बुक, ठीक आहे. मग अदर सोर्सेस, थर्ड कॅटेगरी अदर और करंट सोर्सेस. मग आता ज्योग्राफी किंवा ऑप्शनल हा जो आपला तो फक्त लिमिटेड आहे का बेसिक सोबत? नाही, रेफरन्स सोबत नाही, त्याला करंटचा पण टच द्यावा लागेल, त्याला करंटचा पण मुलामा द्यावा लागेल. मग त्याच्यासाठी आपल्याला करंट अफेअरसाठी बघा नो अवॉइडेबल दी हिंदू न्यूजपेपर, ठीक आहे, किंवा इंडियन एक्सप्रेस, ठीक आहे, कोणताही न्यूजपेपर आपल्याला रीड करणं मस्ट आहे डेली बेसिस. हे तर डेली बेसिसचे रिसोर्सेस झाले ना, डेली रिसोर्सेस. मग आता हे बाकी मंथली रिसोर्सेस, मंथली कोणते रिसोर्सेस आपल्याकडे? योजना, है ना, योजना मॅगझिन, कुरुक्षेत्रा मॅगझिन. तुम्ही लोकसेवा पण करू शकता, पण फार जास्त इफेक्टिव्ह नाही, पण तरी सुद्धा इथे महाराष्ट्र स्पेसिफिक, है ना. सो येस, स्कीम्स तुम्हाला सापडतील एमपीएससी साठी पर्टिक्युलरली, ठीक आहे. सो मग या 3 मॅगझिन्स आहे मंथली स्पेसिफिक, आणि अॅन्युअल आणि रेग्युलर रिपोर्ट साठी गव्हर्नमेंट वेबसाईट. खूप साऱ्या रिपोर्ट्स तुम्ही तसे करंट अफेअर्स मध्ये रीड केल्या असतील, त्या रिपोर्ट्स आपल्याला कनेक्ट करायचं. एवढं सगळं नाही होणार, पण न्यूजपेपर डेली 1, मंथली मॅगझिन येस 1-2, ठीक आहे, एवढ्या तुम्हाला रीड कराव्याच लागतील. तेव्हाच तुमचं या सगळ्या गोष्टी गाईज क्लिअर होतील, ठीक आहे. सो बेसिक सोर्सेस एनसीआरटी, जीसी लिओंग आणि रूपामेड पब्लिकेशन. रेफरन्स सोर्सेस सविंद्रा सिंग सरची फिजिकल ज्योग्राफी, माजिद हुसेन सरांच्या बुक्स इव्होल्युशन ज्योग्राफिकल थॉट, ह्युमन ज्योग्राफी बाय माजिद हुसेन, मॉडेल्स इन ज्योग्राफी आर डी दीक्षित सरांची ज्योग्राफिकल थॉट, ठीक आहे. त्याच्यानंतर डी.आर. खुल्लर सरांचं इंडियन ज्योग्राफी किंवा माजिद हुसेन सरांचं. त्याच्यानंतर योजना, कुरुक्षेत्र, व्हेरियस रिपोर्ट्स, लोकसेवा आणि इंडियन एक्सप्रेस, हिंदू किंवा लोकसत्ता, जर मराठी तुमचा मीडियम असेल तर तुम्हाला रीड करणं मस्ट आहे. सो बघा ज्योग्राफी ऑप्शनलचा हा सगळा सोर्स है ना, मी तुम्हाला वेल स्ट्रक्चर्ड मॅनर मध्ये दिलाय. काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला विचारा. आय विल फॉर शुअर आन्सर ऑल ऑफ दॅम. येस, सो अजून इंटरेस्टिंग काही व्हिडिओज असतील कोर्ससाठी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करा. प्लीज लाईक इट, शेअर इट अँड सबस्क्राईब इट. थँक्यू.